नमस्कार. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. राज्यातील सर्वात स्वस्त इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन आता अकोल्यात. आरसी नेटवर्क झाले प्रायव्हेट लिमिटेड. शेकडो ऑपरेटर्स मीट यशस्वी. पूर्वमध्ये 50,000चा लीड आणि पश्चिममध्ये 1300 मतांना पराभव. भाजपला दगाफटका देणाऱ्यांवर कारवाईला टाळाटाळ का? दिवसभर वरमाईच्या पर्सवर नजर, 10 सेकंदात लंपास. सराईत गुन्हेगारांची टोळी कार्यरत, 214 ग्राम सोने लुटले. या चोरट्याची लागते बोली आणि मग सुरू होतो गेम. मध्य प्रदेशातील दोडा गावातील चोरट्यांची टोळी. विधानसभेत निवडणुकीत वंचित स्थानिक नेत्यांच्या वसुलीकडे दुर्लक्ष, जाब विचारणाऱ्या कार्यकर्त्यांचा मात्र बळी. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रातील सर्वात स्वस्तातील इंटरनेट आणि ब्रॉडबँड कनेक्शन आता अकोल्यात उपलब्ध झाले आहे. आरसी नेटवर्क आता प्रायव्हेट लिमिटेड झाले आहे. आज हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे शेकडो ऑपरेटर्स, लोकल केबल ऑपरेटर यांच्या उपस्थितीत झालेल्या एका समारंभात ही घोषणा करण्यात आली. यावेळी आरसीचे संस्थापक संचालक प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख आणि कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. खासगी दूरसंचार कंपन्यांच्या इंटरनेटच्या वाढत्या हल्ल्यांमुळे केबल व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या हल्ल्यात केबल ऑपरेटर अडचणीत आले आहेत. त्यांना नव्या व्यवसायाची संधी आरसी नेटवर्कने उपलब्ध करून दिली आहे. हाय स्पीड इंटरनेट आणि ब्रॉडबँड कनेक्शन या नव्या व्यवसायाचे दालन उपलब्ध करून दिले आहे. आज हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे झालेल्या लोकल केबल ऑपरेटर मीटमध्ये अकोला, वाशिम, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो ऑपरेटर यांची उपस्थिती होती. या समारंभात आज आरसी नेटवर्क हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करण्यात आल्याची घोषणा केली गेली. त्याचबरोबर विविध ब्रॉडबँड आणि इंटरनेट कनेक्शनची माहिती लोकल केबल ऑपरेटर यांना देण्यात आली. केबल व्यवसायात आलेली उतरती कळा पाहता आज नव्या संधीत इंटरनेट आणि ब्रॉडबँड कनेक्शन नव्या उत्पन्नाचा स्रोत राहील, असे व्यवस्थापक प्रसाद यांनी यावेळी सांगितले. आरआरसीची परंपरा आहे पहिल्यापासून की जी गोष्ट करायची ही एकट्यासाठी नाही, तर आपला जो समूह आहे, आपला जो जिल्हा आहे, किंवा आधी आपण पूर्वी ज्यांच्यासाठी काम केलं आहे किंवा ज्यांनी आपल्यासाठी काम केलं आहे त्यांना सोबत घेऊन पुढे जायची. आरआरसी आता नवीन जी गोष्ट घेऊन येत आहे ती स्वतःसाठी पण आहे आणि तुमच्यासाठी पण आहे. त्याच्याकरताचे बॅकएंडला लागणारे टेक्नॉलॉजिकल चेंजेस आम्ही काही केले आहेत. तर त्याच अनुषंगाने मी तुम्हाला नवीन प्रोडक्टची थोडीशी माहिती देण्यासाठी काही पीपीटीज आम्ही बनवल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाच्या 2-3 गोष्टी आहेत की ज्या आपण काही टेक्नॉलॉजिकल चेंजेस केले आहे. टेक्नॉलॉजिकल चेंजेस हा शब्द मी वारंवार याच्याकरता वापरतो आहे की जोपर्यंत आपली लाईन स्टेबल नाही तोपर्यंत आपला कस्टमर आपला नाही. यावेळी पॉवर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून नव्या इंटरनेट आणि ब्रॉडबँड कनेक्शनची माहिती आरसी नेटवर्कचे व्यवस्थापक श्री प्रसाद सर यांनी दिली. कार्यक्रमात व्यासपीठावर आरसी नेटवर्कचे संस्थापक संचालक श्री प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख, कार्यकारी संचालक श्री पंकज देशमुख, अकोला केबल ऑपरेटर संघटनेचे अध्यक्ष अशोक नाथानी, सुवर्णसिंह खटोळ, युसुफ शेख, संदीप पवार आदी उपस्थित होते. अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन तथा ग्रामदैवत श्री राजेश्वराच्या प्रतिमेचे पूजन झाले. उपस्थित अतिथींचे स्वागत आरसी नेटवर्क कडून पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. वाढत्या इंटरनेट क्षेत्रात आता केबल ऑपरेटरसाठी आरसी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारा सर्वात स्वस्त हाय स्पीड रिंग टेक्नॉलॉजी इंटरनेट कनेक्शन योजना आणली आहे. त्याचा लाभ घेऊन सर्व केबल ऑपरेटर्सनी आपली व्यवसाय वृद्धी करावी, असे आवाहन आरसी नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांनी केले. सगळ्यांची भेट हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता आणि त्याच्यासोबत सोबत जे लोक म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीत असं होते आहे की प्रत्येक केबल ऑपरेटर एक कुठला तरी दुसरा बिझनेसच्या मागे लागलाय आणि 90% लोकांनी प्रत्येकाने दुसरा बिझनेसकडे वळले आहे. पण कसं आहे की हा आपला मेन एंटिटी, मेन बिझनेस हा आपला होता. आपण म्हणजे जवळपास जेव्हापासून मी आलो
आपण ऑपरेटरच्या माध्यमातून आपले प्रत्येक ऑपरेटर जवळपास 1 लाख घरी रोज जायचे, म्हणजे कलेक्शन म्हणा की काय म्हणा. म्हणजे आता जसं तुम्ही झाले 500 घरी पहिले जात होते, आता ते 200 घरीच जात आहेत. तर माझ्या मनात हेच होतं की मला परत या ऑपरेटरला परत या 300 घरी न्यायचं आहे. तर त्याचा एक मेन सुवर्ण माध्यम आपल्याला इंटरनेट होता. आणि जर आपण सध्याची इव्हॉल्युशन बघणार तर नेट सगळ्यात महत्वाचा एंटिटी किंवा नेट सगळ्यात महत्वाचा आहे. तर आता खूप म्हणजे मला असं वाटतं आपले जर 100 लोक असतील तर आपल्यासोबत मागील 2 वर्षापासून एक 15 ऑपरेटर जुळलेले आहे इंटरनेटच्या माध्यमातून. पण मला एवढी खात्री आहे की जे 15 जुळलेले आहेत ते फार खुश आहेत. आपल्याजवळ खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत आणि आपल्याला परत याच माध्यमातून प्रत्येकाशी जुळणं, म्हणजे जे आपले संबंध मागच्या 20 वर्षापासून म्हणजे आपल्या एरियामध्ये 1000 लोकांची आहे, ते जे जसं मी आता तुम्हाला सांगितलं की 3 वर्षानंतर मी असं प्रत्येकाला बघितलं, तर तेच तुमचं सुद्धा असं झालंय की जे 1000 घरी आपण जात होतो ते यार 200 लोगों से मिलना हो रहा, भले वो कलेक्शन के माध्यम से. आणि मला एवढं पुनश्च खात्री आहे की जे 1000 लोकांची आपण संबंध जुळलेले आहेत तर ते आपण परत प्रस्थापित करू शकतो. यावेळी उपस्थित सर्व केबल ऑपरेटर्सनी आरआरसी नेटवर्कवर आपला विश्वास व्यक्त केला. ऑपरेटर यांनी विचारलेल्या प्रश्नांना यावेळी योग्य उत्तरं देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल बोरे, नेहा तायडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पल्लवी डोंगरे यांनी केले. या कार्यक्रमाला अकोला जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील ऑपरेटर्स आणि आरआरसी नेटवर्कचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकोला शहरातील 2 विधानसभा मतदारसंघात मोदींची सभा होते, योगींची सभा होते. पूर्व मतदारसंघात 50,000चा लीड मिळतो आणि उमेदवार जिंकतो, पण पश्चिममध्ये 1300 मतांनी उमेदवार पडतो. अशी नामुष्की अकोल्यात भाजपवर ओढावली तरी देखील गद्दार भाजप नेत्यांवर कारवाई होताना दिसत नसल्याची ओरड निष्ठावंत करत आहेत. विधानसभा निवडणुकीत एका शहरातील 2 मतदारसंघात विजय आणि पराभव भाजपला सहन करावा लागला. या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर योगी आदित्यनाथ यांची सभा झाल्यानंतर हा पराभव भाजपाला बोचणारा असला तरी कारवाई मात्र होताना दिसत नाही. भाजपच्या विरोधात काम करणाऱ्यांवर पक्ष केव्हा कारवाई करणार असा प्रश्न आता विचारला जात आहे. विरोधातील उमेदवारांकडून पैसे उकळणारे नेते कोण आणि विरोधी पक्षाचे खुलेआम काम करणारे नेत्यांची ओळख झाली असताना त्यांच्या शिस्तभंगाची कारवाई करण्यास टाळाटाळ का असा प्रश्न उपस्थित होत असून भाजप अंतर्गत यावर जोरदार खलबते सुरू असून निष्ठावंत मात्र चांगलेच बेचैन झाले आहेत. अकोला पश्चिमच्या पराभव जबाबदार असलेल्यांना घरचा रस्ता पक्ष केव्हा दाखविणार असा प्रश्न परिवारातून विचारला जात आहे. एका पत्रकार परिषदेत दगाबाजांवर कारवाईचे संकेत दिले गेले होते, पण अद्याप कारवाई मात्र टळल्याचे चित्र आहे. हॉटेल तुषारमध्ये झालेल्या एका लग्नात मध्य प्रदेशातील सराईत गुन्हेगारांची टोळीने प्रवेश केला. दिवसभर वरमायच्या पर्सवर त्यांनी लक्ष ठेवले आणि 10 सेकंदात पर्स लंपास करत 214 ग्रॅम सोने लंपास केले. हा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद असून स्थानिक गुन्हे शाखा या चोरट्यांचा शोध घेत असून पोलीस अधीक्षकांनी या चोरीचा छडा लावण्याचा आदेश दिला आहे. लग्नात वऱ्हाडांना साजेसा ड्रेस, शूज, प्रेसचे कपडे, नीट हेअरस्टाईलमध्ये असलेले हे दोघे निळ्या ड्रेसवरचे ना नवऱ्याकडचे होते ना नवरीकडचे. हे चोरटे अगदी लग्नाला सुरुवात झाली तेव्हा सकाळपासूनच हॉटेल तुषारमध्ये उपस्थित होते. त्यांची सर्व नजर ही नागपूर येथून आलेल्या नवरदेवाच्या आईच्या पर्सवर होती. त्यासाठी त्यांनी अगदी सकाळपासून ते दुपारच्या 4 पर्यंत नवरदेवाच्या आईचा पाठलाग केला आणि जेव्हा फोटो काढण्यासाठी नवरदेवाच्या आईने फक्त पर्स खाली मागच्या खुर्चीवर ठेवली तितक्यात समोर असलेल्या व्यक्तीने इशाऱ्याने त्या लहान मुलाला समोर जाण्याची सूचना केली आणि अगदी 10 सेकंदात 214 ग्रॅम सोने असलेली पर्स, त्यातील 1.5 लाख, एक मोबाईल या चोरट्याने अगदी चुटकीसरशी लंपास केला. हे चोरटे रिधोरा रोडवर पायी गेले आणि त्यांना मागून येणाऱ्या कारने समोर कलेक्ट करत ते फरार झाले. या प्रकरणात डाबकी रोड पोलिसात तक्रार करण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य संघटित टोळीने केलेला हा खरं तर एक प्रकारचा दरोडाच होता. इतक्या मोठ्या प्रमाणात सोने लुटीचा उद्योग येथे झाला होता. या प्रकरणात पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपास करण्याचा आदेश दिला आहे, पण त्यांना म्हणावे तसे यश प्राप्त झाले नाही. आताच्या बातमीत तुम्ही 214 ग्रॅम सोन्याची पर्स कशी लंपास केली याची माहिती पाहिली.
पण ही चोरी करणारा हा चोरटा अतिशय पारंगत आहे. त्याला चोरीसाठी खास आमंत्रित केले जाते आणि त्याची लग्नाच्या सीझननुसार बोली लागते. आणि आता या चोरट्यांचा 4 राज्यांचे पोलीस मध्य प्रदेशात शोध घेत आहेत. सराईत गुन्हेगारी टोळीतील ज्या चोरट्यांनी दागिन्यांची संपूर्ण पर्स लंपास केली त्या चोरट्याचा लिलाव मध्य प्रदेशातील स्थानिक गुन्हेगार करत असून त्या टोळीमध्ये अनेकांचा समावेश असतो. ते हाताच्या खुणांनी लग्नातील महत्त्वाच्या व्यक्तीच्या बॅग, पर्सवर लक्ष केंद्रित करतात आणि ती लंपास करतात. यासाठी ते अगदी नीटनेटके कपडे घालून अगदी वऱ्हाड्यांपैकी असल्याचे भासवितात आणि 10 सेकंद तुमची बॅग, पर्स बाजूला ठेवली की ती लंपास करतात. या चोरट्याच्या शोधात महाराष्ट्र नाही तर इतरही राज्यातील पोलीस तिथे येतात, पण हे चोरटे मूळ गावी येत नाहीत. केवळ पैशाची बॅग आणि सोने चोरट्यांचे प्रमुख त्यांची विल्हेवाट लावतात आणि हे सर्व चोरटे संपूर्ण महाराष्ट्रात लग्न मुहूर्तावर विघ्न आणत चोरीचा मुहूर्त साधत हात साफ करतात. या चोरट्यांचे मुखियांना ही बॅग पोहोचवली जाते आणि त्यांची साखळी पुढे चोरीचा उद्योग श्रीमंताच्या लग्नात करत पुढे सरकत जातात. चोरट्याला केवळ एकच टास्क आहे, तो म्हणजे सोने व मौल्यवान वस्तू असलेली बॅग लंपास करणे. अगदी 10 सेकंदात ते लंपास करतात आणि फरार होतात. तेव्हा अशा चोरट्यांना ओळखा आणि लग्नात मंगल प्रसंगातील विघ्न दूर करा. निवडणुकीत ज्या उमेदवाराला वंचितने पाठिंबा दिला त्याचे काम न करता दुसऱ्या उमेदवाराकडे वसुली करत त्याचा प्रचार करणाऱ्या नेत्यांकडे दुर्लक्ष करत केवळ जाब विचारला म्हणून 7 वंचित कार्यकर्त्यांना निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे. ज्या नेत्यांनी पक्ष उमेदवाराची लाखोंची लूट केली आणि विरोधकांकडून पण लाखो रुपये घेतले त्यांची चौकशी होईल का, असा प्रश्न आता विचारला जात आहे. अकोट विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावात 90 मते मिळाल्याची बाब होती. वंचितच्या 6-7 कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता आढाव यांच्या बंगल्यावर जाऊन जाब विचारला होता. अशा प्रकारे जबाबदार पदाधिकाऱ्याला जाब विचारणे पक्ष शिस्तीत बसत नाही. याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी 6-7 कार्यकर्त्यांना 3 वर्षांसाठी निलंबित केले. पक्षशिस्त मोडण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, कारण निवडणुकीतील विजय आणि पराभवाची शहानिशा करण्यासाठी समिती असते. कार्यकर्ते अशा प्रकारे निषेध करू लागले, पदाधिकाऱ्यांसोबत वाद घालू लागले तर योग्य ठरणार नाही असा संदेश कारवाईतून देण्यात आला आहे. अशा प्रकारे कोणीही कृती करू नये, ते सहन केले जाणार नाही असा संदेश देखील कारवाईद्वारे संबंधितांना दिला आहे. ही एक बाजू असली तरी दुसऱ्या अनेक वंचित पदाधिकाऱ्यांनी वंचित उमेदवार आणि वंचित समर्थित उमेदवारांकडून लाखो रुपये जमा केले आणि पक्ष उमेदवाराला पाठ दाखविली. अशा नेत्यांवर कारवाई होईल की नाही अशी विचारणा आता दबक्या आवाजात वंचितमध्ये विचारली जात आहे. हे लाखो रुपये वसूल करणारे वंचित नेते कोण, असा प्रश्न आता कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला जात आहे. आज जागतिक एड्स दिवस आहे. जिल्ह्यात दरवर्षी 200 पेक्षा जास्त लोकांना HIV ची बाधा होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 6 महिन्यात अकोल्यात 150 जणांना HIV ची बाधा झाली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या 6 महिन्यात 87,559 रुग्णांची HIV तपासणी करण्यात आली. यामध्ये 151 रुग्ण HIV बाधित असल्याची वस्तुस्थिती आहे. गतवर्षी हा आकडा कमी असला तरी आरोग्य यंत्रणेलाही जनजागृती आणखी वाढविण्याची गरज आहे. HIV बाधित रुग्णांसाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी सुविधा केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. तर जिल्हा स्तरावर 2 औषधांचा पुरवठा करणारी केंद्र आहेत. जिल्ह्यात जवळपास सर्वच ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व काही खासगी प्रसूतिगृह येथे मोफत HIV तपासणी करण्यात येते. जिल्ह्यात दरवर्षी सुमारे 1 लाख HIV तपासणी करण्यात येत असून 2 ART केंद्रामार्फत HIV बाधित सुमारे 4,000 रुग्णांना औषधोपचार सुविधा देण्यात येते. जिल्ह्यात गेल्या काही वर्षात 200 ते 250 लोकांना HIV ची बाधा झाली असून यंदा 6 महिन्यात 150चा आकडा पार झाला आहे. व्याघ्र प्रकल्प नजीक असलेल्या गावांना कायम वाघाची भीती राहिली आहे. तसा त्रास पोपटखेड परिसरात नियमित होत आहे, पण वन विभाग मात्र योग्य ती उपाययोजना करत नसल्याचे चित्र आहे. पोपटखेड, दहीखेड तथा केलापाणी परिसरात काही दिवसांपासून वाघाचा वावर वाढलेला दिसतो. वन विभाग याकडे लक्ष ठेवून आहे. 28 नोव्हेंबरच्या रात्री वाघाने एका बकरीची शिकार केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. परिसरातील बकऱ्यांची शिकार होण्याची महिन्यातील 3री घटना आहे. वाघाच्या दहशतीमुळे परिसरातील शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण असून
परिसरात गवळी समाजातील नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यांचा उदरनिर्वाह पशुपालनावर अवलंबून आहे. परिसरात कापसाच्या शेतात सुनील येवले यांच्या बकऱ्या चरत होत्या तेव्हा वाघाने अचानक हल्ला केला. त्यात बकरी ठार झाली. अन्य बकऱ्यांवरही वाघाने हल्ला करून फरफटत जंगलात घेऊन गेला. यामुळे पशुपालकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. वाघाचा बंदोबस्त करावा आणि पशुपालकांना भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. या शेतामध्ये गुरांची बैठक बसवलेली होती. तेव्हा रात्री 8 वाजता पट्टेदार वाघाने हल्ला केला. त्यांनी बोकडाची मान पकडली. मान पकडून हा इथं पंजा मारला. सैरावैरा धावू लागले. त्याची धावणं घेऊन सगळे पळायला लागले. तेव्हा वाघ पण या बोकड्याला ओढत होता आणि ओढत असताना त्यांनी काही अंतरापर्यंत ओढत नेलं आणि ओढत नेल्यानंतर मग म्हशी धावत असताना मग तो वाघ पण त्या म्हशीच्या धाकाने पळून गेला आणि हे माणसं पण त्या वाघाच्या मागं कल्ला करत धावत गेले होते. तेव्हा या पट्टेदार वाघाने या बोकड्याला सोडून दिलं आणि पळून दुसऱ्या शेतामध्ये पळून गेला. तेव्हा आता वन्यजीव विभागाला माझी एकच विनंती आहे की त्यांनी ह्या बोकड्याच्या मालकाला भरपाई देण्यात यावी आणि हा बोकड कमीत कमी 35 ते 40 हजार रुपयाचा बोकड आहे. खूप तालुक्यातील पोपटखेड गावात शिवारात आमचं केलपाणी गाव आहे आणि तिथून आम्ही हे ठिका म्हणून जंगल आहे. इकडं या जंगलमध्ये आमची बैठक आहे कांचनभाऊ जांभळेच्या वावरात आणि आम्ही त्या विहिरीवर जेवण करायला गेलो आणि जेवण करायला बसलो असं की तिकडून आमच्या बकरावर वाघाचा हल्ला झाला. आणि आमचा बकरा चिल्लवला. आम्ही पळत आलो तत्पर्यंत आमच्या म्हशीनं दावणा फावणा आपलं वाघाच्या अंगावर असे गेल्या तर ते वाघ तिकडे पळाला. तत्पर्यंत आम्ही आलो ते पट्टाला वाघ होता त्या इकडे तुरीमध्ये पळाला. इथे वाघाने हल्ला केलेला आहे व गवळी समाजाच्या गुरांवर हल्ला केलेला आहे. तरी माझी एकच विनंती आहे की त्यांच्यावर बंदोबस्त करावा. शहरातील 13 परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षा दिली. या परीक्षेला उमेदवारांनी चांगला प्रतिसाद दिला. कुठलीही गडबड न होता ही परीक्षा अतिशय शांततेत संपन्न झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शहरातील खंडेलवाल ज्ञान मंदिर, स्कूल ऑफ स्कॉलर्स, शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, जागृती विद्यालय, भारत विद्यालय, भिकमचंद खंडेलवाल विद्यालय, LRT वाणिज्य महाविद्यालय, नोएल इंग्लिश स्कूल, सीताबाई कला महाविद्यालय, मोहरी देवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, न्यू इंग्लिश हायस्कूल, सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद शाळा या परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पदासाठी पूर्व परीक्षा होती. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा लक्षात घेऊन सर्व परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला होता. परीक्षा केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मध्य रेल्वेने 6 डिसेंबर रोजी मुंबईतील महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भुसावळ विभागातील काही प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालणार आहे. प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रित करणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांची सुरळीत हालचाल सुनिश्चित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवरील निर्बंध 2 ते 9 डिसेंबर पर्यंत राहतील. भुसावळ विभागातील काही स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री प्रतिबंधित असेल. बडनेरा, अकोला, नांदुरा, मूर्तिजापूर, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक प्रवास सुलभ व्हावा यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्या लोकांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. दरम्यान सुरळीत आणि सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. राज्यातील सर्वात स्वस्त इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन आता अकोल्यात. RRC नेटवर्क झाले प्रायव्हेट लिमिटेड. शेकडो ऑपरेटर्स मीट यशस्वी. पूर्वमध्ये 50,000चा लीड आणि पश्चिममध्ये 1300 मतांना पराभव. भाजपला दगाफटका देणाऱ्यांवर कारवाईला टाळाटाळ का? दिवसभर वरमायच्या पर्सवर नजर, 10 सेकंदात लंपास.
सराईत गुन्हेगारांची टोळी कार्यरत, 214 ग्राम सोने लुटले. या चोरट्याची लागते बोली आणि मग सुरू होतो गेम. मध्य प्रदेशातील दोडा गावातील चोरट्यांची टोळी. विधानसभेत निवडणुकीत वंचित स्थानिक नेत्यांच्या वसुलीकडे दुर्लक्ष, जाब विचारणाऱ्या कार्यकर्त्यांचा मात्र बळी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.